नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी टेस्ट ॲप आणि संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करीत आहोत. इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास आपण या प्रकरणातून करीत आहोत. माझे नाव संजय गोपाळ सुर्वे असून मी गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना अवकाश म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. नमुना अवकाश त्यालाच इंग्रजीमध्ये सॅम्पल स्पेस असंही म्हणतात. सॅम्पल स्पेस असे त्याला इंग्रजीमध्ये म्हटले जाते. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यतेमधील काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, त्यानंतर निष्पत्ती म्हणजे काय आणि समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय. यादृच्छिक प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगाची फलिते आपल्याला अगोदर माहीत असतात, परंतु त्या फलितांच्या बाबत आपण कुठल्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाही आणि सर्व भाकिते सत्य असण्याची जी शक्यता आहे ती समान असते. अशा प्रकारच्या प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. आणि या यादृच्छिक प्रयोगामध्ये जी फलितं आपल्याला प्राप्त होतात त्या फलितांनाच निष्पत्ती असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोगामध्ये या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग या प्रयोगामध्ये आपल्याला जी फलितं प्राप्त होतात त्या फलितांना आपण त्या ठिकाणी विशिष्ट शब्द वापरला होता आणि त्याला म्हटलं होतं निष्पत्ती. या यादृच्छिक प्रयोगामधील जी फलितं असतात त्यांना निष्पत्ती असे म्हणतात. आणि जेवढ्या सगळ्या संभाव्य निष्पत्ती आहे त्या निष्पत्तीच्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात. म्हणजे बघा आता पुन्हा की या ठिकाणी समजा उदाहरणार्थ नाणेफेक हा एक यादृच्छिक प्रयोग आहे. तर या नाणेफेक या प्रयोगामध्ये आपल्याला H आणि T अशा दोन निष्पत्ती भेटतात. H म्हणजे हेड आणि T म्हणजे टेल, अशा दोन निष्पत्ती आपल्याला भेटतात. या निष्पत्ती आपण संच स्वरूपात लिहिल्यानंतर या ठिकाणी त्या यश बरोबर महिरपी कंसामध्ये H आणि T हे असं आपण या प्रकारे लिहितो संचाच्या स्वरूपामध्ये. इयत्ता 9वी मध्ये संच म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण लिहितो तेव्हा याला म्हणायचं आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश हा जनरली आपण यस या अक्षराने दाखवणार आहे. सॅम्पल स्पेस मधला तो यस घेतलेला आहे. काही वेळेस या ठिकाणी एक अशा प्रकारचं सुद्धा एक अक्षर वापरतात. हे ग्रीक अक्षर आहे, याला म्हटलं जाते या ठिकाणी ओमेगा. तर या ओमेगा किंवा यस या अक्षराचा वापर आपण नमुना अवकाश दाखवण्यासाठी करतो. तर अशा पद्धतीच्या संचाला या ठिकाणी नमुना अवकाश असे म्हणतात. नमुना अवकाश ही या संभाव्यतेमधील अजून एक महत्त्वाची संकल्पना आहे. ती संकल्पना जर तुम्हाला चांगल्या रीतीने समजली तर याच्यावर आधारित काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासता येतील. आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत नमुना अवकाश वेगवेगळ्या प्रयोगांसाठी, वेगवेगळ्या यादृच्छिक प्रयोगांसाठी कशा प्रकारे लिहिता येतात ते बघूया. तर एक नाणं फेकलं असता आपल्याला अशा प्रकारे नमुना अवकाश लिहिता येतो. समजा दोन नाणी एकत्र फेकली, एकदमच फेकली, या ठिकाणी दोन नाणी फेकणे अशा प्रकारचा आपण या ठिकाणी प्रयोग केला. तर याच्यामध्ये आता आपल्याला जो नमुना अवकाश मिळणार आहे तो नमुना अवकाश कशा प्रकारचा असेल ते बघूया. ज्या वेळेस एकच नाणं असते त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी दोन निष्पत्ती भेटतात. या ठिकाणी जेव्हा एक नाणं असते तेव्हा आपल्याला दोन निष्पत्ती भेटतात. म्हणजे या ठिकाणी एकूण नमुना घटक संख्या आहे 2 चा घातांक 1 म्हणजेच 2. जेव्हा या ठिकाणी नाणं आहे तेव्हा नाणं या ठिकाणी जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला
ही जी काही निष्पत्ती आहे ही निष्पत्ती 2च भेटणार आहे, पण 2 नाणी असल्यामुळे त्या ठिकाणी 2चा घातांक 2 म्हणजे आपल्याला एकूण 4 निष्पत्ती मिळणार आहेत. जर समजा 3 नाणी आपण घेतली या ठिकाणी तर 2चा घातांक 3 म्हणजेच या ठिकाणी 8 निष्पत्ती आपल्याला भेटणार आहे अशा प्रकारे. तर जेव्हा आपण 2 नाणी फेकूया तेव्हा त्या ठिकाणी मिळणारी जी निष्पत्ती आहे ती कशा प्रकारची असणार आहे. तर या ठिकाणी पहिला आणि दुसरा जो या ठिकाणी कॉइन आहे, नाणं आहे, त्याच्यावर दोन्हीच्यावर एच असेल असं गृहीत धरूया. दुसरं या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एक मिळू शकतो एच टी, त्याच्यानंतर आपल्याला मिळू शकतो टी एच आणि नंतर या ठिकाणी मिळणार आहे टी टी. अशा प्रकारे आपल्याला एकूण 1 2 3 4 4 अशा प्रकारचे आपल्याला नमुना घटक मिळालेले आहेत. म्हणजेच नंबर ऑफ एस बरोबर घटक संच जे आहे त्याच्यामधील संख्या तर आहे ती 4. जेव्हा आपण 3 नाणी फेकू तेव्हा 3 नाणी फेकल्यानंतर साहजिकच आपल्याला या ठिकाणी आता निष्पत्ती किती भेटणार आहे, तर निष्पत्ती भेटणार आहे 8. आणि मग आता आपण त्या 8 निष्पत्तींचा नमुना अवकाश लिहिणार आहोत. आता याच्यामध्ये लिहिताना थोडासा आपला गोंधळ होतो, म्हणून एक सोपी रीत तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की एकूण निष्पत्तींची संख्या किती आहे 8. तर त्याच्यामध्ये आपण लिहिताना काय करूया की पहिल्यांदा एच 4 वेळा लिहून घ्यायचे आहेत, अशी आपण कच्च्या कामामध्ये हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टी हे 4 वेळा लिहायचे आहेत अशा पद्धतीने. म्हणजे पहिलं जे नाणं आहे तर त्या पहिल्या नाण्यावर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी निष्पत्ती भेटेल. जे दुसरं नाणं आहे तर त्याच्यामध्ये लिहिताना आपण एच 2दा लिहायचे आहेत, त्याच्यानंतर टी 2दा लिहायचे आहे, पुन्हा एच 2दा लिहायचं आहे आणि नंतर टी 2दा लिहायचे आहे. म्हणजे हे सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा काय केलं 4 वेळा एच 4 वेळा टी, नंतर 2 वेळा एच 2 वेळा टी, त्याच्यानंतर पुन्हा 2 वेळा एच आणि 2 वेळा टी. आणि मग शेवटी आपण काय करायचंय फक्त एकदा एच नंतर टी एच टी एच टी एच आणि टी अशा आपल्याला एकूण 8 निष्पत्ती मिळतात. हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे आणि याच्यामध्ये चुकण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे ही रीत आपण लक्षामध्ये ठेवायची आहे. आणि आता हे मांडायचं फक्त आता आपण महिरपी कंसामध्ये हे सगळं मांडून घेऊया. तर पहिला या ठिकाणी असणार आहे 3 वेळा एच, त्याच्यानंतर एच एच टी असणार आहे, त्याच्यानंतर एच टी एच असणार आहे, त्यानंतर एच टी टी असणार आहे. इथं लिहितो आता, खाली जागा कमी पडते इथं, तर टी एच एच लिहितो, त्याच्यानंतर टी एच टी आहे, टी टी एच आहे आणि सगळ्यात शेवटचा या ठिकाणी पॉइंट असणार आहे तर 3 वेळा टी. म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर असणार आहे एकूण 8. म्हणजे या प्रयोगामध्ये 3 नाणे फेकणे या प्रयोगामध्ये आपल्याला अशा प्रकारचा नमुना अवकाश जो आहे तो नमुना अवकाश आपल्याला लिहिता येतो. ही रीत आपण लक्षामध्ये ठेवायची आहे. ही जी रीत आहे ही रीत फार सोपी आहे. या सोप्या रीतीमुळे आपल्याला या ठिकाणी आपले जे काही घटक आहेत या नमुना संचामधले हे घटक चुकणार नाही. कारण हे घटक जर लिहिताना आपल्याकडनं एखादा घटक पुन्हा लिहिला गेला याच्यामध्ये किंवा चुकीचा लिहिला गेला याच्यामध्ये तर याच्यावर आधारित जी पुढची उदाहरणं आहेत ती चुकू शकतात. म्हणून ही पद्धत आपण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. म्हणजे 1 नाणे फेकणे, 2 नाणे फेकणे, 3 नाणे फेकणे अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगाचे नमुना अवकाश कसे लिहितात हे आपल्याला माहिती आहे. आता पुढचा जो नमुना अवकाश लिहायचा आपल्याला तर एक फासा फेकणे हा आपल्याला या ठिकाणी याचा नमुना अवकाश, एक फासा फेकणे याचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. तर साहजिकच एक फासा जर फेकला तर आपल्याला फलनिष्पत्ती किती भेटणार आहे 6. जसं एक नाणं फेकलं तर आपल्याला फलनिष्पत्ती 2 भेटते. एकच नाणं असेल तर मग 2चा घातांक आपण 1 करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकच फासा जर फेकला तर 6चा घातांक 1 आणि 6चा घातांक 1 म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे तर 6. समजा 2 फासे फेकले तर 6चा घातांक 2 होईल आणि 6चा घातांक 2 म्हणजे किती होतात या ठिकाणी तर 36. मग आता आपण या सूत्राचा वापर करूया. समजा आपल्याला जर एखाद्या वेळेस विचारलं की 3 फासे फेकले तर किती निष्पत्ती भेटणार आहे तर 6चा घातांक 3 आणि त्याची किंमत येते 216. 216 निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी असणार आहे. तर हे उदाहरण शक्यतो विचारत नाही. एक फासा किंवा 2 फाशाचं उदाहरण मात्र विचारतात. तर मग आता एक फासा फेकला असता निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी नमुना अवकाश काय लिहिता येईल तर 1 2 3
4, 5 आणि 6 आणि याच्यातल्या घटक संख्या किती असणार आहे तर नमुना घटक संख्या आहे याच्यामध्ये एकूण 6 म्हणजे यस बरोबर 6 या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण या ठिकाणी 2 फासे फेकले तर आता आपण बघूया 2 फासे फेकलेत तर आपल्याला माहिती आहे की एकूण निष्पत्तींची संख्या किती असणार आहे तर 6चा घातांक 2 6चा घातांक 2 म्हणजे 36. आता लिहिताना ते कसं लिहायचं आहे त्याला अजून एक सोपी रीत सांगतो किंवा लक्षात ठेवा कशा पद्धतीने आपण लिहायचं आहे 36. तर पहिलं जे आहे तर पहिल्यावर 1 असेल आणि दुसऱ्यावर सुद्धा 1 असेल म्हणजे ही झाली आपली पहिली निष्पत्ती 1 1 किंवा आपण लक्षात ठेवायचं 11 आहे थोडक्यात अशा पद्धतीने. 11 नंतर कोणतं असते ठिकाणी तर साहजिकच्या ठिकाणी 12 म्हणजे 1 आणि 2. त्यानंतर साहजिकच काय असणार आहे या ठिकाणी तर 1 3 त्याच्यानंतर असणार आहे 1 4 त्याच्यानंतर असणार आहे 1 5 आणि त्याच्यानंतर असणार आहे 1 6 अशा पद्धती. आता एका ओळीमध्ये 6 झाले म्हणजे 11 12 13 14 15 16 असं आपण लक्षात ठेवायचं आहे. इथं मैरपी कंस पूर्ण नका करू अजून आपल्याला पुढे लिहायचे आहे. नंतर आता या ठिकाणी 2 म्हणजे 21 म्हणायचं आहे मनातल्या मनात त्याच्यानंतर 22 म्हणायचं आहे त्याच्यानंतर 23 म्हणायचं आहे त्याच्यानंतर 24 लिहिताना मात्र योग्य त्या प्रमाणात लिहायचं आहे 25 आणि या ठिकाणी 26 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पुन्हा या ठिकाणी आता असणार आहे 31 त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणार आहे 32 त्याच्यानंतर असणार आहे 33 म्हणजे 3 3 त्याच्यानंतर 3 4 त्याच्यानंतर असणार आहे 3 5 आणि त्याच्यानंतर असणार आहे 3 6 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर असणार आहे साहजिकच आता तुमच्या लक्षामध्ये आला असेल तर लिहिताना आता मात्र आपली चूक होणार नाही. याप्रमाणे जर आपण लिहिलं 41 42 43 44 45 तुम्हाला या ठिकाणी म्हणताना काही हरकत नाही मनात त्या वेळेत म्हटलं तरी. आणि त्याच्यानंतर असणार आहे 51 52 अशा पद्धतीने आपण हे जे काही नमुना अवकाश आहे ते नमुना अवकाश आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येऊ शकतो. सोपी पद्धत आहे पण बरेचदा विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. आणि मग आता शेवटची लाईन या ठिकाणी येणार आहे 61 62 63. ऍक्च्युली याला 63 वगैरे म्हणत नाही पण आपण आपल्या सोयीसाठी त्याला म्हणतोय तसं. अशा पद्धतीने आपल्याला एकूण या ठिकाणी 36 निष्पत्ती मिळतात. आणि मग आता या ठिकाणी आपण महिरपी कंस पूर्ण करायला काही हरकत नाही. महिरपी कंस पूर्ण आणि एकूण आता या ठिकाणी संख्या आली नमुना घटक संख्या आली या ठिकाणी 36 36 नमुना घटक या ठिकाणी असणार आहेत. 6वं उदाहरण आपण बघणार आहे की 1 पासून तर 25 पर्यंत किंवा कधी कधी विचारतात त्या ठिकाणी 1 पासून तर 30 पर्यंत किंवा कधी कधी विचारतात 1 पासून तर 50 पर्यंत अंक लिहिलेली कार्ड्स आहेत. अंक लिहिलेली कार्ड्स आहेत. तर नमुना अवकाश लिहा आणि नमुना घटक संख्या लिहा किती आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत कसं लिहायचं आहे ते. समजा उदाहरणार्थ आपल्याला 25 दिलेला आहे तर आपण 1 2 3 लिहायचे आहे आणि पुढे या ठिकाणी डॉट करायचा आहे. आणि समजा जर 25 विचारला असेल 25 उदाहरणार्थ 1 ते 25 कार्ड असतील तर या ठिकाणी 25 येईल. 1 ते 30 असतील तर या ठिकाणी 30 येतील. 1 ते 50 असेल तर या ठिकाणी 50 येईल. आणि मग या ठिकाणी हा महिरपी कंस आपण पूर्ण करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ यस बरोबर असणार आहे 25. नमुना घटक संख्या असणार त्या ठिकाणी 25. 25 असतील कार्ड तर 25 30 असतील तर 30 आणि 50 असतील तर 50 किंवा 100 असतील तर 100 त्याप्रमाणे आपण ते घ्यायचे आहेत. मग त्याच्यानंतरचं उदाहरण आहे की एक तबकडी आहे गोल तबकडी आणि त्या तबकडीवर या ठिकाणी रंग आहेत. अशा आपल्या पुस्तकात दिलेले आहे उदाहरणे. तबकडी आहेत त्या तबकडीवर वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. तर त्या ठिकाणी बाण हा कोणत्या रंगावर स्थिर होईल त्यासाठी नमुना अवकाश लिहा. मग आता त्या तबकडीवर जेवढे रंग असतील तेवढ्या रंगांची नावं त्या ठिकाणी नमुना अवकाश मध्ये येतील. म्हणजे एखाद्या तबकडीवर जर रंगांची नावं असतील तर तेवढी रंगांची नावं त्या नमुना अवकाश मध्ये येतील. किंवा त्या तबकडीवर समजा काही अंक असतील उदाहरणार्थ 1 ते 6 अंक असतील किंवा त्या ठिकाणी 1 ते 8 अंक असतील तर त्या नमुना अवकाश मध्ये मात्र मग 1 ते 8 अंक येतील. याप्रमाणे त्या तबकडीवरचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर आपल्याला असे काही या ठिकाणी अंक असे या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले असतात की हे अंक आहेत 1 2 3 4 5 हे अंक आहेत. आणि यापासून या अंकांपासून आपल्याला
दोन अंकी संख्या तयार करायची आहे, लक्षामध्ये घ्या, दोन अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे, परंतु ती संख्या तयार करत असताना अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. पुनरावृत्ती म्हणजे याचा अर्थ एकच अंक हा दोन अंकी संख्येमध्ये पुन्हा पुन्हा असणार नाही. पुनरावृत्ती न करता आपल्याला ते अंक लिहायचे आहेत. तर नमुना अवकाश लिहा. तर नमुना अवकाश यस बरोबर आता आपण लिहूया. तर याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 हे अंक आहेत. या अंकांपासून आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायची आहे. दोन अंकी संख्या, ह्या दोन अंकी संख्यामध्ये मात्र अट सांगितले की पुनरावृत्ती करायची नाही. तर अशा किती संख्या तयार होतील त्यासाठी नमुना अवकाश लिहा. आता दोन अंकी संख्या म्हटले की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, उदाहरणार्थ 32 असेल, 91 आहे, 98 आहे, यांना आपण दोन अंकी संख्या म्हणतो. पण 02 असेल तर याला दोन अंकी संख्या म्हणता येणार नाही. किंवा 05 असतील तर याला सुद्धा आपण दोन अंकी संख्या म्हणणार नाही. किंवा या ठिकाणी 08 असेल तर याला सुद्धा आपल्याला दोन अंकी संख्या म्हणता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा दशक स्थानी 0 अंक असेल तर त्या ठिकाणी तिला आपण दोन अंकी संख्या म्हणणार नाही. म्हणजे अशा प्रकारच्या संख्या या ठिकाणी आपल्याला चालणार नाही, कारण 0 हा दशक स्थानी नकोय आपल्याला. त्याच प्रकारे अंकांची पुनरावृत्ती म्हणजे काय की समजा उदाहरणार्थ 44 संख्या आहे, तर याच्यामध्ये 4 आणि हा 4 अंक दोनदा आलेला आहे, म्हणजे 4 ची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून अशा प्रकारचा अंक सुद्धा आपल्याला चालणार नाही. किंवा या ठिकाणी 55 अंक सुद्धा आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. 66 असेल, 88 असेल, 99 असेल, 11 असतील तर असे अंक आपल्याला घ्यायचे नाही. तर मग आता या ठिकाणी आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. तर नमुना अवकाश लिहिताना एक सोपी पद्धत की 0 हा दशक स्थानी येणारच नाही. या ठिकाणी हे रब करतो मी. 0 हा या ठिकाणी 0 हा दशक स्थानी येणारच नाही, म्हणजे 0, 1 अशी संख्या आपल्याला चालणारच नाही. त्याला दोन अंकी संख्या आपण म्हणतच नाही, ती एक अंकी संख्या आहे मुळामध्ये. त्यामुळे अशा प्रकारे दशक स्थानी हा 0 येणार नाही. मग आता दशक स्थानी मात्र 1 येऊ शकतो. दशक स्थानी जर 1, आता याच्यावर आपण लक्षात ठेवायचं, एक बोट ठेवायचं याच्यावर आणि मग उरलेले अंक त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. तर मग आता या ठिकाणी उरलेली जो काही अंक आहे तर इथं घेतला आहे मी 0, म्हणजे ही संख्या तयार झाली 10. आता 10 ही मात्र या ठिकाणी दोन अंकी संख्या आहे, म्हणजे आता मी पहिली संख्या लिहिणार या ठिकाणी 10, म्हणजे हा अंक आपण लक्षामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मला आता या ठिकाणी 1 हा कंटिन्यू घ्यायचा आहे, परंतु आता मला पुन्हा 1 आणि 1 पुन्हा घेता येणार नाही, कारण काय, तर अंकांची पुनरावृत्ती त्याच्यामध्ये होते, म्हणजे हा अंक चालणार नाही. मग कोणता चालेल, तर या ठिकाणी 12 चालतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 1 ला आपण कंटिन्यू ठेवायचं आहे, 13 चालतील या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी 14 आहे. त्याच्यानंतर तयार होणारी संख्या काय आहे, तर 15 आहे. मग ह्या संख्या मात्र आता आपल्याला घेता येतील. 11 घेता येणार नाही. 12, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 15. म्हणजे एकदा का आपण एक अंक दशक स्थानी निश्चित केला की नंतर एकक स्थानी आपण ते अंक द्यायचे. एकक स्थानी 0 हा चालू शकतो, दशक स्थानी चालणार नाही. आता तुमच्या लक्षामध्ये आले असेल की कशा पद्धतीने लिहितो. मग आता काय करायचं, आपण 2 घ्यायचं आहे आणि मग त्यापुढे आपण हे सगळे अंक टाकत जायचे. 2 म्हणजे झालं 2 आणि 0 म्हणजे 20 संख्या झाली. त्यानंतर 2 आणि हा 1 झाला तर 2 आणि 1 म्हणजे 21 झाली. 2 आणि 2 चालणार नाही. नंतर 2 आणि 3 म्हणजे 23 ही संख्या झाली. अशा पद्धतीने आता पुढे आपल्याला 24 लिहिता येईल. त्याच पद्धतीने 25 लिहिता येईल. आता लक्षामध्ये आलं असेल, 3 आपण अगोदर घ्यायचा दशक स्थानी, नंतर काय तयार होईल बघा, 30 आहे, 31 आहे, 32 आहे, 33 चालणार नाही, 34 आहे आणि 35 आहे. त्यानंतर 40 आहे. आता लक्षात आला असेल तर लिहिता येईल तुम्हाला, 41 चालेल, 42 चालतील, 43 चालेल, 44 चालणार नाही, 45 मात्र चालेल. त्यानंतर 50 आहे, त्याच्यानंतर 51, त्याच्यानंतर 52, त्याच्यानंतर 53, त्याच्यानंतर 54, 55 ही संख्या चालणार नाही, अंकांची पुनरावृत्ती होते. तर अशा एवढ्या ह्या दोन अंकी संख्या तयार होतील, त्या काळजीपूर्वक तयार करायच्या आहेत. जेव्हा 0 दिलेला असतो की एखादा अंक, त्यावेळेस काळजीपूर्वक करायचा आहे. तर अशा एकूण संख्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. म्हणजेच नंबर ऑफ यस बरोबर मला या ठिकाणी लिहिता येईल. अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश लिहिता येतो.
हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यातला, की अंक दिले असतील तर त्याच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे, पुनरावृत्ती मात्र करायची नाही. त्यानंतरचं उदाहरण आपल्याला विचारतात बऱ्याचदा, की समिती तयार करायची आहे. मग त्या समितीमध्ये पुरुष आणि स्त्रिया आहेत. या एक समिती तयार करायची आहे. 8वं उदाहरण आपण घेऊया, की एक समिती तयार करायची आहे. तर 3 पुरुष आहेत त्याच्यामध्ये आणि 2 स्त्रिया आहेत. अशा या गटामधून आपल्याला एक समिती दोन सदस्यांची समिती आपल्याला तयार करायची आहे. तर आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी नमुना अवकाश लिहू शकतो. 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्रिया आहेत. असा हा जो काही 5 जणांचा एक गट आहे, त्याच्यामधून फक्त आपल्याला दोघं मिळून 2 सदस्य मिळून आपल्याला एक समिती तयार करायची आहे. ती समिती कोणत्याही प्रकारची असेल. या ठिकाणी पर्यावरण समिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे. तर आता पर्यावरण समिती आपल्याला तयार करायची आहे आणि 2च सदस्य त्याच्यामध्ये पाहिजे. तर पुरुष म्हणजे आपण यम या अक्षराने या ठिकाणी दाखवणार आहे. तर पहिल्या पुरुषाचं नाव या ठिकाणी आपण M1 आहे, दुसऱ्याचं नाव M2 आहे आणि तिसऱ्याचं नाव या ठिकाणी M3 आहे. अशा पद्धतीने. आणि स्त्रिया ज्या आहेत त्याला आपण आता W अक्षर वापरणार आहे. W1 आणि W2 अशी त्या ठिकाणी त्या 2 स्त्रियांची नावं आहे. यम का वापरलाय तर पुरुष म्हणजे मेन आणि विमेन म्हणजे स्त्रिया म्हणून W अक्षर वापरलेलं आहे. तर आता आपल्याला समिती तयार करायची आहे. तर त्या समितीमध्ये 2 सदस्य पाहिजेत. मग ते 2 पुरुष असतील, 2 स्त्रिया असतील, 1 स्त्री आणि पुरुष असेल तरी चालेल. आता या ठिकाणी जसं आपण संख्या तयार करताना 2 अंकी संख्या तयार करताना या ठिकाणी एक अंक हा दशक स्थानी निश्चित केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण एकक स्थानचे अंक बदलवत गेलो. तसं आता आपण काय करू शकतो या ठिकाणी, की हा M1 जो आहे तर या M1 ला पहिल्यांदा घेतलं तर M1 ची जोडी कोणासोबत होऊ शकते तर या M2 बरोबर होऊ शकते. म्हणजे ही एक समिती गठीत होऊ शकते M1 आणि M2. हा M आता कंटिन्यू ठेवू. आता M1 दुसरी समिती कशी तयार होऊ शकते तर M1 आणि M3 या दोघांची समिती तयार होऊ शकते. त्याच्यानंतर या ठिकाणी हा M1 आणि W1 ची समिती तयार होऊ शकते या ठिकाणी. म्हणून मग M1 आणि W1. त्याच्यानंतर हा M1 हा या W2 शी सुद्धा समिती स्थापन करू शकतो. म्हणजे M1 हा कोणाकोणाशी समितीमध्ये सहभागी होऊ शकतो तर M2, M3, W1 आणि W2 म्हणजे 1, 2, 3, 4 ठिकाणी तो सहभागी होऊ शकतो. आता याचा रोल संपला या ठिकाणी. आता आपण M2 घेऊया. M2 ची जोडी कोणाकोणाशी होऊ शकते तर M2 हा जो आहे तर M2 ची जी जोडी आहे ती या ठिकाणी M1 शी होऊ शकते, परंतु ऑलरेडी ती झालेली आहे. M1 आणि M2 किंवा M2 आणि M1 जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी ती जोडी मात्र एकच असणार आहे. संख्यांसारखं नाही, मात्र संख्यांमध्ये तसं नाही. 3 आणि 2 म्हणजे 32 ही संख्या आहे आणि जर यांची अदलाबदल झाली तर या ठिकाणी तयार होणारी संख्या ही वेगळी असणार आहे 23. ह्या 2 संख्या भिन्न आहेत. पण इथं मात्र या ठिकाणी M1 आणि M2 किंवा M2 आणि M1 ही जोडी एकच आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पाठीमागे जाऊन उपयोग नाही, पुढे जावं लागेल. M2 आणि M3 ची जोडी तयार होईल. त्याचप्रमाणे M2 आणि W1 ची जोडी तयार होईल. त्यानंतर M2 आणि W2 ची जोडी तयार होईल. त्याचप्रमाणे आता M3 घ्यायचा आहे तर M3 ची जोडी कोणाकोणाशी होऊ शकते M3 आणि W1 आणि त्याचप्रमाणे M3 आणि W2 याच्याशी जोडी तयार होऊ शकते. त्याच्यानंतर W1 ची जोडी कोणाशी होऊ शकेल तर W1 ची जोडी या ठिकाणी W2 याच्याशी होऊ शकेल. आता W2 राहिलेला आहे. W2 ला पुढे कोणीच नाही, मागे भरपूर आहेत. पण आता या W2 ची आपण या M1 ची जोडी घेऊ शकणार नाही, कारण W2 आणि M1 ही ऑलरेडी झालेली आहे. बघा ही W2 आणि M1 किंवा M1 आणि W2 या दोघांचा अर्थ एकच. म्हणजे याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी जोड्या तयार होऊ शकत नाही. यापेक्षा जास्त समिती या ठिकाणी दोघांची गठीत होऊ शकत नाही. म्हणून एवढ्या समित्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तर एकूण समित्यांची संख्या या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी नंबर ऑफ येस बरोबर येणार आहे 10. तर अशा प्रकारे आपल्याला नमुना अवकाश आणि त्या नमुना अवकाशामधील नमुना घटक संख्या नंबर ऑफ येस ने आपण दाखवतो, हे आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील सराव संच 5.2 मधील उदाहरणे समजून घेऊया. या ठिकाणी सराव संच आहे 5.2. या 5.2 मध्ये आपल्याला
उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांचा आता आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं उदाहरण असं दिलं, त्यांनी प्रश्न दिला आहे की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस लिहा आणि नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस लिहा. आताच आपण बघितलंय की नमुना अवकाश कशा पद्धतीने लिहितात आणि नंबर ऑफ यस ची संख्या सुद्धा त्याच्यातली मोजून कशी लिहितात. तर आता यांनी उदाहरणं जी दिली आहेत ते आपण घेऊया. तर पहिलं उदाहरण त्यांनी दिलंय की एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकले. पहिलं उदाहरण असं आहे की एक नाणं आणि त्याचप्रमाणे एक फासा या ठिकाणी एकाच वेळी फेकला. म्हणजे काय केलं आहे त्यांनी बघा, तर एक कॉइन घेतला आहे आणि एक त्या ठिकाणी फासा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला म्हणजे कॉइनला या ठिकाणी नाणेफेक केलेली आहे आणि फासा टाकलेला आहे. तर या ठिकाणी नमुना अवकाश कशा पद्धतीने मिळेल. तर आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जेव्हा नाणं फेकतात तेव्हा एच आणि टी अशा दोनच शक्यता आपल्याला त्या ठिकाणी किंवा दोनच निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी भेटतात. आणि जेव्हा फासा फेकतात तेव्हा एकूण निष्पत्तींची संख्या असते 6. तर आता आपण काय करूया की समजूया की या नाण्यावर आपल्याला एच हा भेटतो आहे. तर आपलं या ठिकाणी पहिलं असणार आहे एच आणि 1. म्हणजेच काय, तर एच हा झाला आपला छाप नाण्यावरचा आणि एक काय झाला आपला, तर त्या फाशावरील नंबर, वरच्या पृष्ठभागावर येणारा नंबर. म्हणजे अशा पद्धतीने आपला पहिला नमुना या ठिकाणी घटक झालेला आहे. म्हणून आपण एच बरोबर लिहू शकतो. एच बरोबर या ठिकाणी लिहू शकतो आपण एच आणि 1, H1 असं न म्हणता H1 असं म्हणता येईल. त्याच्यानंतर आता एच आपण कंटिन्यू ठेवणार आहे या ठिकाणी आणि दुसरं काय असणार आहे, तर एच आणि 2 असणार आहे. म्हणजे दुसरं या ठिकाणी असणार आहे एच आणि 2, एच आणि 2. त्याच्यानंतर आता साहजिकच काय असणार आहे, तर एच आणि 3 असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एच आणि 4 असणार आहे. त्यानंतर एच आणि 5 असणार आहे. एच आणि 6 असणार आहे. आता नाणं आपण या ठिकाणी जे घेतलं होतं त्याच्यावर फक्त एच आपल्याला मिळतो असंच लक्षामध्ये ठेवलं आपण. आता आपल्याला टी हा मिळत असेल तर टी आणि 1 असं म्हणता येईल. दुसरं या ठिकाणी म्हणता येईल टी आणि 2. त्याच्यानंतर टी आणि 3. त्याच्यानंतर टी आणि 4, टी आणि 5 आणि त्याच्यानंतर भेटणार आपल्याला टी आणि 6. अशा पद्धतीने आपल्याला नमुना घटक मिळणार आहे. आता महिरपी कंस पूर्ण करून घेता येईल आपल्याला आणि मग या ठिकाणी लिहिता येईल नंबर ऑफ यस बरोबर, म्हणजे नमुना घटक संख्या एकूण जर तुम्ही बघितली तर ती आहे 12. नमुना घटक संख्या आपल्याला मिळालेली आहे 12. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे की 2, 3, 5 या अंकापासून आपण जे उदाहरण घेतलं त्याचप्रमाणे आहे, पण अंक मात्र त्यांनी बदलले आहेत. 2, 3 आणि 5 या अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. यापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे, परंतु अंकांची पुनरावृत्ती मात्र या ठिकाणी करायची नाही. तर नमुना अवकाश यस लिहायचा आहे आणि नमुना घटक संख्या सुद्धा लिहायची आहे. तर सोपं आहे ते, आपण मागच्याच या ठिकाणी बघितलेलं आहे. फक्त अंक या ठिकाणी बदललेले आहेत. तर 2 हा अंक ठेवायचा आहे म्हणजे 23. त्याच्यानंतर या ठिकाणी असणार आहे 25. त्याच्यानंतर 3 अंक घ्यायचा दशक स्थानी 32. 33 चालणार नाही कारण पुनरावृत्ती होते. त्याच्यानंतर आहे 35. त्यानंतर या ठिकाणी हा 5 घेतला तर या ठिकाणी येणार आहे 52 आणि त्याच्यानंतर येणार आहे 53. 55 घेता येणार नाही. म्हणजेच एकूण किती संख्या तयार झाल्या आपल्या नमुना यस मध्ये, तर नमुना घटक संख्या एकूण तयार झालेल्या आहेत 6. अशा पद्धतीने आपण दुसरं उदाहरण केलेलं आहे. आता तिसरं उदाहरण, प्रश्न दुसरा त्यांनी आपल्याला दिलेला आहे की एक तबकडी आहे आणि त्या तबकडीवर 6 रंग आहेत. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते उदाहरण. त्या तबकडीवर 6 रंग आहेत. 6 रंगांची नावं लिहिलेली आहे आणि तो जो बाण आहे तो बाण फिरवल्यानंतर म्हणजे ती तबकडी फिरवल्यानंतर त्या ठिकाणी तो बाण कोणत्या रंगावर स्थिर होणार आहे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नमुना अवकाश लिहायचा आहे. तर जेवढे रंग आहेत तेवढ्या रंगांची नावं म्हणजेच नमुना अवकाश असणार आहे. तर या ठिकाणी जे रंगांची नावं आहेत ती रंगांची नावं या ठिकाणी आपण लिहूया. रंगांची नावं आहे लाल, केशरी, पिवळा, निळा रंग आहे, हिरवा रंग दिलेला आहे, त्यानंतर दिलेला आहे जांभळा रंग
असे एकूण 6 रंग दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी एकूण नमुना घटक संख्या सुद्धा किती येणार आहे? 6 येणार आहे. तर नंबर ऑफ इयर्स बरोबर असणार आहे 6. जेवढे रंग दिले आहेत तेवढे रंगांची नावं लिहायची. ती रंगांची नावं म्हणजेच नमुना अवकाश. 8 रंगांची नावं दिली असतील समजा त्यांनी, किंवा 4 रंगांची नावं दिली असतील आपल्याला, तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी नमुना अवकाश आपल्याला लिहिता येईल. किंवा कधी कधी आपल्याला हे उदाहरण अंकांच्या स्वरूपामध्ये विचारतात. रंगांच्या जागी अंक असतील, 1 2 3 4 5 6 किंवा 1 ते 8 अंक असतील. या प्रकारे कोणत्या अंकावर तो बाण स्थिर होईल ते तुम्हाला नमुना अवकाशाच्या साहाय्याने सांगायचं आहे. तर नमुना अवकाश आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. तिसरा जो प्रश्न आहे तो फार चांगला प्रश्न आहे. तो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आता या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपल्याला असा विचारलेला आहे की 2019च्या मार्च महिन्यामधील 2019 चा जो मार्च महिना आहे त्या मार्च महिन्याचं कॅलेंडर मधील पान तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपल्याला लिहायचं आहे की पाचच्या पटीमधील येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. पाचच्या पटीतील या ठिकाणी येणाऱ्या तारखेचा वार कोणता आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. पाचची पट म्हणजे याचा अर्थ 5चा पाढा. पाचची पट आता आपल्याला माहिती पाहिजे. तर 5 10 15 20 25 30 35 अशा पद्धतीने. बरोबर आहे. आता 35 येणार नाही, कारण एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त 31 दिवस असतात. त्यामुळे 35 40 45 अशा प्रकारे येणार नाही, जरी त्या संख्या 5च्या पटीमध्ये असल्या तरी सुद्धा. मग आता बघूया. तर यामध्ये आपल्याला 5च्या पटीमध्ये पहिल्यांदा दिलेला वार जो आहे तो बघा. त्या ठिकाणी दिलेला वार जो आहे तो दिलेला वार त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला दिसेल की त्या दिवशीचा वार आहे मंगळवार. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या नमुना अवकाश मध्ये येणार आहे मंगळवार. म्हणजे आपण या ठिकाणी शॉर्टकट मध्ये मंगळ हा शब्द फक्त लिहिणार आहोत. त्याच्यानंतर 10 ही संख्या आहे. 10 संख्येच्या दिवशीचा वार आहे रविवार. मग त्या ठिकाणी रविवार हा शब्द लिहिणार आहे आपण. त्यानंतर 15 तारखेचा येणारा जो वार आहे तो आहे शुक्रवार. म्हणजे शुक्रवार या ठिकाणी आपण लिहिणार आहे शुक्रवार. त्यानंतर 20 तारखेला येणारा जो वार आहे तो आहे बुधवार. मग या ठिकाणी आपण बुधवार अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्यानंतर 25 तारखेला येणारा वार आहे सोमवार. आणि 30 तारखेला येणारा वार आहे शनिवार. अशा पद्धतीने या ठिकाणी 5च्या पटीमधील संख्या आहेत. 5च्या पटीमधील संख्या कोणत्या कोणत्या सांगितल्या होत्या मी तुम्हाला? 5 10 15 20 25 आणि 30. जरी 35 संख्या असेल, पुढची 40 असेल, तरी आपल्याला माहिती आहे की तारखा फक्त 31 तारखेपर्यंतच असतात. म्हणजेच या ठिकाणी 5 तारखेला येणारा वार, 10 तारखेला येणारा वार, 15 तारखेला येणारा वार, त्याचप्रमाणे 30 तारखेला येणारा वार, या पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश लिहिता येईल. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ इयर्स बरोबर लिहिता येईल की ती संख्या असणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. तर नमुना घटक संख्या आहे 6. शेवटचं उदाहरण त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आपण बघूया. शेवटच्या उदाहरणामध्ये सांगितलं आहे की 2 मुले आहेत. 2 मुले, त्यांची नावं जी आहेत, 2 मुलांची नावं, त्यांना नावं दिलेली आहे B1 आणि दुसऱ्याचं नाव आहे B2. B1 आणि B2 मुलांची नावं आहेत. व 2 मुली आहेत. त्या 2 मुलींची नावं त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. 2 मुले आणि या ठिकाणी आहेत 2 मुली. तर 2 मुलींची नावं दिली आहे त्या ठिकाणी G1 आणि G2. अशा पद्धतीने B फॉर बॉईज साठी वापरले त्यांनी आणि G फॉर गर्ल साठी त्या ठिकाणी वापरलेलं अक्षर आहे. तर यांच्यामधून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती तयार करायची आहे. समिती कोणत्याही प्रकारची असेल, रस्ता सुरक्षा समिती असेल, पर्यावरण समिती असेल, स्वच्छता समिती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समिती असतात. तर त्या दोघांची एक समिती तयार करायची आहे. तर त्यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तुम्हाला ती कृती दिलेली आहे आणि कृतीमध्ये चौकटी दिलेल्या आहेत. त्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. तर बघा, पहिली चौकट, 2 मुलांची समिती. आता 2 मुलांची जर समिती या ठिकाणी आपण बघितली तर 2 मुलांची समिती तर कशी तयार होईल? मग आता 2 मुलांची समिती, तर 2 मुलांची समिती लिहिताना आपल्याला काय करावं लागेल? तर 2 मुलांची समिती बरोबर त्या ठिकाणी आपल्याला रिकामी चौकट दिलेली आहे. त्या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला ती लिहायचं आहे. तर ती समिती तयार करताना B1 आणि B2 त्या मुलांची नावं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. B1 आणि B2 अशा पद्धतीने आपल्याला ती
चौकट पूर्ण करता येईल. B1 आणि B2 अशी चौकट आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. 2 मुलींची समिती त्यांनी म्हटलेली आहे. 2 मुलींची समिती त्याच्यामधला आहे तो उपप्रश्न. 2 मुलींची समिती आपल्याला तयार करायची आहे. तर 2 मुलींची समिती बरोबर या ठिकाणी मुलींची नावं जी आहेत ती घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आहे G1 आणि G2 अशा 2च मुली त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ती चौकट पूर्ण करता येईल आणि तिला असं आपल्याला अधोरेखित करून दाखवता येईल. एक मुलगा आणि एक मुलगी यांची मिळून होणारी समिती तयार करायची आहे. तिसरा प्रश्न उपप्रश्न जो आहे ना तो महत्वाचा आहे. मात्र एक मुलगा आणि एक मुलगी व एक मुलगी त्या समितीमध्ये पाहिजे. एक मुलगा व एक मुलगी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होणारी समिती आपल्याला लिहायची आहे. आता समिती लिहिताना तुम्ही मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की B1 आणि B2 तसं तिथं M1 आणि M2 आणि M3 होतं. W1 आणि W2 होतं. तसं B1 B2 येईल या ठिकाणी आणि G1 आणि G2 येईल. हे आता आपण कच्च्या कामामध्ये करून घेतो पहिल्यांदा. तर या B1 ची समिती कोणाकोणाशी होऊ शकते तर B1 आणि B2. पण आता B1 आणि B2 चालणार नाही का? कारण त्या समितीमध्ये दोन्ही मुलंच झालेत ना. आपल्याला सांगितलं एक मुलगा पाहिजे आणि एक मुलगी पाहिजे म्हणजे ही जोडी चालणार नाही. मग आता आपल्याला त्यांनी एक जोडी दिलेली आहे सुरुवातीला B1 आणि G1. B1 आणि G1 ही जोडी आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेली आहेच या ठिकाणी. मग ही जोडी तयार होईल या ठिकाणी. B1 ची जोडी कोणाशी तयार होईल तर G1 शी. B1 ची जोडी या G2 शी सुद्धा होऊ शकते. म्हणजे B1 आणि G2 ही जोडी आपण घेऊ शकतो कारण याच्यामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे त्यामुळे ती घेता येईल. आता B2 ची जोडी या ठिकाणी आपल्याला या B1 शी घेता येणार नाही कारण समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. मग आता या B2 ची संभाव्य जोडी अजून कोणाशी होऊ शकते तर B2 आणि G1. म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी काय असणार आहे या ठिकाणी तर B2 आणि G1 ही झाली तिसरी जोडी. आणि चौथी जोडी जी आहे चौथी ती आता आपल्याला मांडायची या ठिकाणी. चौथी जोडी तर या B2 ची जोडी कोणाशी होऊ शकते तर या G2 शी होऊ शकते. B2 आणि या ठिकाणी G2 अशी एक समिती तयार होऊ शकते या दोघांची. तर अशा ह्या समित्या एकूण आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आपल्याला ही रिकामी जागा भरून दाखवलेली आहे ही जागा आणि आपल्याला ह्या उरलेल्या जागा ज्या आहेत त्या उरलेल्या रिकाम्या चौकटी भरायच्या होत्या. अशा पद्धतीने आपण हा जो काही सराव संच आहे सराव संच 5.1 हा पूर्ण केलेला आहे. या सराव संचामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं आहे की नमुना अवकाश म्हणजे काय. तर नमुना अवकाश म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा यादृच्छिक प्रयोग करतो आणि यादृच्छिक प्रयोगामधील जी फलनिष्पत्ती आहे ती फलनिष्पत्ती जेव्हा आपण संच स्वरूपामध्ये लिहितो तेव्हा त्याला म्हटलं जाते नमुना अवकाश. विविध प्रकारची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्याच्यामध्ये मला पुन्हा एकदा नमूद करावंसं वाटते की 1 नाणं फेकणे, 2 नाणे फेकणे, 3 नाणे फेकणे, त्याच्यानंतर या ठिकाणी 1 फासा टाकणे, 2 फासे फेकणे अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत किंवा अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे किंवा असे या ठिकाणी सदस्य आहेत मुलगा मुलगी आहेत 2 मुलं 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत किंवा 3 पुरुष आहेत 2 स्त्री आहेत यांच्यामधून समिती तयार करायची आहे. तर अशा प्रकारच्या उदाहरणांसाठी आपल्याला प्रामुख्याने नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे आणि नमुना घटक संख्या लिहिता आली पाहिजे कारण त्याच्यावर आधारित जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आपल्याला समजणार आहे. हे जर तुम्हाला लिहिता आलं नाही किंवा हे जर तुम्हाला समजलं नाही तर पुढची उदाहरणं सोडवताना मात्र अडचणी येऊ शकतात. त्यामुळे याचा चांगला सराव करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. इझी टेस्ट ॲप हे जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमामधून विविध प्रकारचे शिक्षक विविध विषयांवर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला व्याख्यानपर माहिती देत आहेत, शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शाळा कॉलेज महाविद्यालय क्लासेस बंद पडलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी इझी टेस्ट ॲप यांनी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमामधूनच विद्यार्थ्यांना विविध विषयांचं ज्ञान प्राप्त होते. पहिलीपासून तर 12वी पर्यंतचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ या ठिकाणी येत असतात. या इझी टेस्ट ॲपने या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल मी या इझी टेस्ट ॲपचं आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला कृपया सबस्क्राईब करा. या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा म्हणजेच याचा उपयोग तुमच्या मित्रांना या ठिकाणी होऊ शकतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.